नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. अकोलेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल लुटला. श्रीरामपूर पोलिसांची कारवाई, घरफोडी दरोड्याचे गुन्हे उघड. अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे घरात घुसून मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व अकोले पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत ही मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली. दिनांक 19 मार्च 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी सुरेखा माधव भोर यांच्या घरात 5 अज्ञात इसमांनी जबरदस्ती प्रवेश करून त्यांना व कुटुंबियांना धमकावत सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथे सापळा रचून 3 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवी भोसले यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, कॉन्स्टेबल अशोक घाडे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू आहे. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.